काव्या हातावरच्या मेहंदीकडे पाहून लाजली, कारण अजून तिच्या पतीचे नाव तिच्या मेहंदीवर होते. लग्नाला फक्त 2 दिवस झाले होते. पहिल्या रात्री पती पत्नी दोघे इतके थकले होते की त्यांना बोलायलाही वेळ मिळाला नव्हता. आणि आज संध्याकाळपासून काव्याचे हृदय धडधड होते, कारण तिला माहीत होते की आजची रात्र सुमितसोबत घालवणार आहे. सुमितही अधूनमधून तिच्याकडे गुप्त नजरेने पाहत होता. सुमित आणि काव्या दोघेही एकत्र बसले होते, तेव्हा अचानक सुमितला एका नवीन नंबरवरून फोन आला आणि तो घाबरला आणि पटकन बाहेर गेला. काव्यालाही समजले नाही की तो अचानक कुठे गेला. तासभरानंतर बाहेर अंगणात ओरड सुरू झाली. काव्याला काय घडले ते समजलेच नाही. ती घाबरली आणि लगेच तिच्या खोलीतून बाहेर आली. समोरचे दृश्य पाहून तिला धक्काच बसला, कारण काही लोक एकत्र येऊन तिच्या दीराचा नवीनचा मृतदेह अंगणात पाहत होते. तिच्या सासूने तिच्या मुलाला मृतदेहाला मिठी मारली आणि मोठ्याने रडू लागली. काव्याही अस्वस्थ झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू अनियंत्रितपणे वाहत होते. इतर लोकांकडून ऐकल्यानंतर काव्याला कळले की तिचा दीर नवीन खूप दारू प्यायला होता आणि दारूच्या नशेत बाईक चालवत होता आणि अपघातात त्याचा मृत्यू झाला. काव्या तिच्या सासूकडे धावत गेली आणि त्यांना सांत्वन देण्याचा प्रयत्न करू लागली. तिची सासू खूपच मोठ्याने रडत होत्या आणि रडता रडता तिथेच बेशुद्ध पडल्या. मोठ्या कष्टाने काव्याने आणि काही महिलांच्या मदतीने त्यांना खोलीत आणले आणि डॉक्टरांना बोलावण्यात आले. दरम्यान काव्या तिथे स्तब्ध उभी होती, रडत होती. सुमित आणि सर्वांनी नवीनला अंतिम निरोप दिला. सुमितच्या लग्नामुळे घरात आनंदाचे वातावरण होते आणि आता घरात शोककळा पसरली होती. बरं, जे काय व्हायचे ते झाले होते. सुमितच्या लग्नाला 15 दिवस झाले होते आणि आता त्याच्या सुट्ट्याही संपल्या होत्या. त्याला पुन्हा कामावर जायचे होते. म्हणूनच तो त्याच्या खोलीत बसून सामान बांधत होता आणि त्याची नवविवाहित पत्नी काव्या डोळ्यात अश्रू आणून त्याला पाहत होती. ती त्याला सामान बांधताना पाहत होती. मग सुमित हळूच म्हणाला, "तू वाईट वाटून घेऊ नकोस. पुढच्या वेळी मी येईन तेव्हा सगळं ठीक होईल. आता आईला तुझी जास्त गरज आहे. मी लवकर परत येण्याचा प्रयत्न करेन." "बघ काव्या, घरी असा अपघात झाला की आपण एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकलो नाही आणि मला माहीत आहे तुझ्याही खूप इच्छा असतील. मी तुझ्या आयुष्यात असेन. मी तुला भरपूर आनंद देईन, पण त्यासाठी मला थोडा वेळ दे." नवऱ्याचे म्हणणे ऐकून काव्या आपले अश्रू पुसत म्हणाली, "तुम्ही निश्चिंत होऊन जा. मी आईची खूप काळजी घेईन. मी तुमच्यासाठी जेवण आणते." असं म्हणत ती स्वयंपाकघराकडे गेली. सुमितनेही दुःखी मनाने पुन्हा सामान बांधायला सुरुवात केली. सुमित आणि काव्या लग्नाला फक्त 15 दिवस झाले होते. काव्या तिच्या भविष्याची कितीतरी सोनेरी स्वप्ने घेऊन या घरात आली होती, पण तिच्या सर्व स्वप्नांना मोठा धक्का बसला होता. दीर नवीनच्या मृत्यूनंतर काव्याची सासू एका कोपऱ्यात पूर्णपणे सुन्न होऊन बसायची. तिच्या सासूचा मुलगा नवीन वर खूप जीव होता. पाहायला गेलं तर त्या सुमितची सावत्र आई आहे. सुमित 10 वर्षाचा असताना त्याची आई वारली, म्हणून त्याच्या वडिलांनी पुन्हा लग्न केले. रतन घरी आल्यावर सुमितनेही त्याचे आई म्हणून मनापासून स्वागत केले. सुमितच्या दुसऱ्या आईने म्हणजेच रतन यांनी सुद्धा सुमितला जीव लावायला सुरुवात केली. रतन आणि सुमित यांच्यात एक चांगले नातं निर्माण झालं. पण जेव्हा रतन त्यांचा स्वतःचा मुलगा नवीन जन्माला आला, तेव्हापासून रतन या मुलगा नवीनवर अधिक प्रेम आणि आपुलकीचा वर्षाव करायला सुरुवात केली होती. पण तोपर्यंत सुमितही मोठा झाला होता आणि तो कॉलेजला जाऊ लागला, त्यामुळे तो हे सर्व पाहू शकला नाही. सुमितने शिक्षणानंतर जॉब करायला सुरुवात केली, तेव्हा त्याचे वडीलही वारले. आता घराची संपूर्ण जबाबदारी सुमितवर आली. सुमित अगदी उत्तमरित्या घर सांभाळू लागला आणि दुसरीकडे नवीन आरामात राहू लागला. रतन या मुलांच्या प्रेमात इतक्या आंधळ्या झाल्या होत्या की त्या नवीनची प्रत्येक मागणी पूर्ण करत असे. तो जे काही पैसे मागेल ते त्याला देण्याचे आणि त्याचेच हे परिणाम होते की आज नवीनची ही दयनीय अवस्था झाली होती. सुमित त्याच्या कामासाठी मुंबईला राहत असे आणि त्याचे कुटुंब लखनौमध्ये राहत असे. आता त्याच्या सुट्ट्या संपल्या होत्या आणि तो मुंबईला परत जाण्याची तयारी करत होता. दरम्यान काव्या देखील यावेळी खूप दुःखी होती, कारण हा अपघात तिच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी झाला होता. त्यामुळे बरेच लोक त्यांच्या शांत स्वरात याला अशुभ आणि दुर्दैवी म्हणत असे. पण काव्या तशी तिचे दुःख दाबत होती आणि तिच्या सासूची काळजी घेत होती. सुमित संध्याकाळी त्याचे सामान घेऊन स्टेशनला निघून गेला, पण स्टेशनवर पोहोचताच त्याला कळले की त्याची ट्रेन रद्द झाली आहे. म्हणून तो पुन्हा घरी परतण्यासाठी निघाला आणि तिथे सुमित निघताच सुमितची आई काव्याजवळ पोहोचली आणि काव्याला म्हणू लागली, "हे बघ सुनबाई,
तू या घरच्या उंबरठ्याच्या आत येऊ नकोस. मी सांगते तेवढे काम कर आणि घराबाहेर शांतपणे राहा. तुझ्यासारख्या अपशकुनी सुनेला माझ्या घरात जागा नाही. हे ऐकून काव्याला धक्का बसला आणि ती म्हणाली, अहो आई, जे काही घडले त्यात माझा काय दोष? त्यावर रतन रागाने म्हणू लागल्या, तू पांढऱ्या पायाची बाई, माझ्या मुलाच्या खोलीतून बाहेर जा. गोठ्यात जाऊन तुझी झोपडी बनून राहा, नाहीतर माहेरी निघून जा. काव्याच्या सासूने तिचे केस पकडले आणि तिला खोलीबाहेर काढू लागल्या. त्या क्षणी सुमित अचानक तिथे पोहोचला आणि आईचा हात धरून म्हणाला, हे काय करतेस आई? अचानक इथे मुलाला पाहून रतन आश्चर्यचकित झाल्या आणि म्हणाल्या, अरे सुमित, तू कसं काय घरी आलास? सुमितने काव्याला उचलले, तिच्या साडीचा पदर नीट केला आणि तिला खुर्चीवर बसवले. सुमितने स्वयंपाकघरातून पाणी आणून तिला प्यायला दिले. सुमितची आई तिथेच निशब्द उभी होत्या. काव्याची प्रकृती थोडी स्थिर झाल्यावर सुमितने त्याच्या आईकडे पाहिले आणि म्हणाला, आई, तू हे काय करत होतीस? आता सुमितच्या आई गप्प राहू शकल्या नाही. त्या रागाने म्हणाल्या, मी आणखी काय करू शकते? तुझी बायको अपशकुनी आहे. मी तिला माझ्या घरात ठेवू इच्छित नाही, म्हणूनच मी तिला बाहेर गोठ्यात पाठवत आहे. सुमिताई रागाने म्हणाला, आई, तू काय म्हणतेस? तू काव्याला अपशकुनी असे म्हणू का शकतेस? रतन ओरडतच म्हणाल्या, तुझ्या बायकोचे पाय घरात पडताच माझा मुलगा हे जग सोडून गेला. अरे, तिने माझ्या धाकट्या मुलाला खाल्ले, असे म्हणत त्या खूप रडू लागल्या. सुमितने त्याच्या आईला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला, बघ आई, असं काही नाही आहे. कोणाच्या येण्याचा किंवा कोणाच्या जाण्याने नवीनच्या आयुष्यावर काही परिणाम झालेला नाही. नवीनसोबत जे काही झालं ते त्याची स्वतःची चूक होती. त्याने जास्त दारू प्यायली होती, म्हणूनच त्याचा अपघात झाला. यात काव्याचा काय दोष होता? तू तिच्याशी इतका उद्धटपणे कशी वागू शकतेस? काही झालं तरी मी अशा अपशकुनी सुनेला घरात राहू देणार नाही. ठीक आहे आई, तू असंच वागणार असशील तर मी काव्याला माझ्याबरोबर घेऊन गेलेलेच बरं. मग तुलाही काही त्रास होणार नाही. हो हो, जा, तिला घेऊन जा. आता तू फक्त तुझ्या बायकोची बाजू घेऊन बोलशील. शेवटी तू मला दाखवून दिलेस की तू माझा सावत्र मुलगा आहे. माझे नशीबच खराब आहे. माझा खरा मुलगा हे जग सोडून गेला आणि आता तू तुझ्या या अपशकुनी बायकोवर विश्वास दाखवत आहे. सुमित म्हणाला, आई, अपशकुनी असण्याबद्दल तर तू बोलूच नकोस. लग्नानंतर तू या घरात आलीस तेव्हा माझे आजोबा त्याच दिवशी वारले होते. तेव्हा तू अपशकुनी नव्हतीस का? आई, मी तुला कधीच सावत्र आई मानले नाही. मी नेहमीच तुला माझ्या स्वतःच्या सख्या आईसारखा मानत आलोय. पण आज तुझे वागणे पाहून मला खूप लाज वाटते. त्याच्या आई रागाने थरथर कापू लागल्या आणि त्या म्हणू लागल्या, मला काहीच कळत नाही. तू माझा सावत्र मुलगा होतास आणि तू तुझा सावत्रपणा दाखवून दिलास. म्हणूनच तू तुझ्या अपशकुनी बायकोला घेऊन इथून निघून जा आणि तू पुन्हा इथे येण्याची गरज नाही. कारण मरणापूर्वी तुझ्या वडिलांनी हे घर माझ्या नावावर केले होते, म्हणून आता मी तुम्हा दोघांनाही माझ्या घरात येऊ देणार नाही. सुमित उदास स्वरात म्हणाला, आई, मी जातो निघून शांतपणे. पण मला फक्त एकच दुःख असेल की मी लहानपणी माझी खरी आई गमावली होती आणि आता मी जिला आई मानत होतो तीसुद्धा माझ्यापासून दूर गेली आहे. असं म्हणत त्याने अश्रू पुसले आणि काव्याला सोबत घेऊन तिथून निघून गेला. त्याच्या जाण्यानंतर काव्याची सासू पूर्णपणे एकटी पडली होती आणि या वयात रतन यांना एकटी राहण्याची भीती वाटत होती. म्हणून त्यांनी त्यांच्या भाच्याला बोलवून घरात ठेवून घेतले. त्यांच्या भाच्याने अशी खेळी खेळली की त्यांना ते समजलेच नाही. एके दिवशी त्यांचा भाचा म्हणाला, अगं मामी, तू माझ्यासाठी खूप काही केले आहेस. वडीलही त्यांच्या मुलांसाठी इतके करत नाही. म्हणून मीही विचार करत होतो की मी एक प्लॉट विकत घेतला आहे आणि मी तो तुझ्या नावावर करणार आहे, जेणेकरून तुझा मुलगा सुमितही कळेल की त्यांची आई म्हणजे नक्की काय आहे ते. अरे नाही नाही बेटा, त्याची काही गरज नाही. कारण मरण्यापूर्वी तुझ्या मामांनी हे घर माझ्या नावावर केले होते. तू माझ्यासाठी खूप विचार केलास. माझ्यासाठी एवढे पुरेसे आहे. माझी एकच इच्छा होती की माझा मुलगा सुमितने माझ्यासाठी इतका विचार केला असता तर. पण नाही, त्याने फक्त त्याच्या पत्नीचे प्रेम पाहिले आणि तिला इथून घेऊन गेला. तेवढ्यात त्याच्या भाच्याने त्याच्या पत्नीला हाक मारली, रेखा, ती फाईल घेऊन ये. अगं मामी, जेव्हा तू मला तुझा आधार मानत आहे तर मी तुमच्या नावावर फ्लॅट हस्तांतरित करू शकत नाही का? कृपया या पेपरवर सही करा. मग रतन यांनी आनंदाने त्यावर सही केल्या आणि स्वतःचा विचार करू लागले की माझा भाचा खरंच खूप चांगला आहे
आजकाल खरी मुलंही त्यांच्या आईच्या नावावर कोणती मालमत्ता करत नाही. दुसऱ्या दिवशी रतन यांच्या भाच्याने रतन यांना घराबाहेर हाकलून दिले आणि म्हणाला, जा म्हातारे, या घरात तुझ्यासाठी जागा नाही, कारण मी हे घर आता माझ्या नावावर आहे. सुमीची आई आश्चर्यचकित झाली. त्या भाच्याला म्हणाल्या, तुला माहीत आहे का तू काय म्हणत आहेस? तुझ्या मामांनी हे घर माझ्या नावावर केले आहे. भाच्याने उत्तर दिले, त्यांनी केले होते मामी, पण आता हे घर माझे आहे, कारण मी काल तुला घरच्या कागदपत्रावर सही करायला लावली होती. तू इतक्या लवकर विसरलीस का? प्रिय मामी, तू स्वतःच मालमत्ता माझ्या नावावर करून दिली होतीस. अगं मामी, तू इतक्या सहजपणे त्यावर सही केली नसती, म्हणूनच डोकं लावलं आणि तुझ्याकडून सही करून घेतली. त्यामुळे आता तू घराबाहेर निघ. असं म्हणत त्याने दोन्ही दरवाजे बंद केले. सुमीची आई बाहेर पडून रडू लागली आणि पश्चाताप करत राहिल्या की जर माझ्या मुलाला इथून हाकलून दिले नसते तर निदान अशा वेळी तरी तो माझ्याशीच इतका वाईट वागला नसता. माझ्या एका चुकीच्या विचारामुळे माझे स्वतःच्या मुलाशी आणि सुनीशी असलेले माझे नाते तुटले. लोक बरोबर बोलतात की आपले ते आपलेच असतात, पण आता पश्चाताप करून काय? असंच फिरून फिरून थकल्यावर त्यांनी नाईलाजास्तव सुमितला फोन केला आणि त्याला घडलेला सर्व हकीकत सांगितली. सुमितने वेळ वाया न घालवता मित्राला फोन करून रतन यांना घरी घेऊन येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी गावी येऊन त्याने पोलिसांकडे जाऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. रतन यांनी सुनीची आणि सुमितची माफी मागितली. दोघांनाही मोठ्या मानाने त्यांना माफ केले. आता रतन या सुमितबरोबर आनंदाने राहत होत्या. काव्य देखील त्यांची चांगली काळजी घेत होती. थोड्या दिवसात रतन यांच्या भाच्याला पोलिसांनी अटक केली आणि त्याचे घर त्यांना परत मिळाले. काव्याच्या आयुष्यात येण्याने सुमितची चांगली भरभराट झाली. रतन यांना त्यांच्या वागण्याचा लाज वाटू लागली होती, कारण जिला त्यांनी अपशकुनी म्हणून घराबाहेर काढलं होतं, आज तिच्याच पायगुणामुळे त्यांचं कुटुंब सुखाने नांदत होतं. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी